दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्याकडे हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखसहनाच्या पुस्तकाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत क्रमांक 13. मंगल समय जमलो प्रभु तव चरणासी, मन हृदयी भावेतील सुमनी, सिताय आमुच्या श्रद्धेची. मार्ग सत्य अन जीवन प्रभु तू, मार्ग सत्य अन जीवन प्रभु तू, मुक्ति प्रदान प्रेम स्वरूप तू, मुक्ति प्रदान प्रेम स्वरूप तू. नाम मनोहर धन्य धन्य प्रभु, करितो जय जयकार, करितो जय जयकार. प्रभुचे गातो मंगलगान. या शुभ दिनी मंगल समयी जमलो प्रभु तव चरणासी, मन हृदयी भावेतील सुमनी, सिताय आमुच्या श्रद्धेची. आज 26 पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी अर्पण होत आहे. स्वर्गवासी जेबीबाई कॅचिटन रॉड्रिक्स, स्वर्गवासी सांतानबाई व मरियान लोपिस, स्वर्गवासी डेनिस मायकल डिमेलो, स्वर्गवासी पाकीबाई व मॉनिका डिब्रिटो, स्वर्गवासी बेंजामिन मार्टिन. तसेच वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी आज ज्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे व जे वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. तसेच ज्या आजारी आहेत आणि ज्यांची ट्रीटमेंट सुरू आहे त्यांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श लाभावा व ते बरे व्हावे म्हणून प्रार्थना करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याची मैत्री तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त येरुशलेमच्या मंदिराच्या शुद्धीकरणाविषयी आपल्याला बोध करत आहे. ज्याप्रमाणे प्रभू मंदिराच्या शुद्धीकरणाविषयी बोलत आहे त्याचप्रमाणे आपण आपल्या वैयक्तिक शुद्धीकरणाचा देखील विचार केला पाहिजे. परमेश्वर जसा पवित्र आहे तसे आपण पवित्र व्हावे, शुद्ध व्हावे म्हणून या पवित्र रहस्यामध्ये विशेष प्रार्थना करूया. त्या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावे म्हणून आपल्या पापांची आठवण करूया, परमेश्वराकडे क्षमा याचना करूया.
सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने व ऐकण्याने मी फार पापी केले आहे. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून तुम्हारी मैत्रिया सर्व देवदूत व सत्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करावं. सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करून आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्व कली जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व चांगुलपणाचे उपमा एकनिष्ठेने तुझी सेवा करण्यास आम्हाला सहाय्य कर. तुझ्या सेवेतच आम्हाला चिरंतन आनंद आहे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. प्रकटीकरण ह्या पुस्तकातून घेतलेले आजचे पहिले वाचन. मी स्वतः योहान ह्याने आधी स्वर्गातून झालेली जी वाणी ऐकली होती ती पुन्हा ऐकली. ती अशी, जा आणि समुद्रावर आणि भूमीवर उभे राहिलेल्या देवदूताच्या हातातले उघडलेले पुस्तक जाऊन घेऊन ये. तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन ते लहानसे पुस्तक मला दे असे म्हटले. तो मला म्हणाला, हे घे आणि खाऊन टाक. ते तुझे पोट कडू करील तरी तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल. तेव्हा मी देवदूताच्या हातातून ते लहानसे पुस्तक घेतले आणि खाऊन टाकले. ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड लागले तरी ते खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले. तेव्हा ते मला म्हणाले, अनेक लोक, राष्ट्रे, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि राजे ह्यांच्याविषयी तू पुन्हा संदेश दिला पाहिजे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. हे प्रभो, तुझी वचने माझ्या जिभेला मधुर लागतात. हे प्रभू, तुझी वचने माझ्या जिभेला मधुर लागतात. तुझ्या निर्बंधाचा मार्ग हीच माझी धनसंपदा असे मानून मी अत्यानंद करतो. तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत. ते माझी मैत्री आहेत. प्रतिसाद. हे प्रभू, तुझी वचने माझ्या जिभेला मधुर लागतात. सोन्या रुपयाच्या लक्षावधी नाण्यापेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मौल्यवान आहे. तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात. माझ्या तोंडाला ती मधापेक्षा गोड लागतात. प्रतिसाद. हे प्रभू, तुझी वचने माझ्या जिभेला मधुर लागतात. तुझे निर्बंध
माझे सर्व काळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहे, कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो. मी तोंड उघडून धापा टाकल्या, कारण मला तुझ्या आज्ञांचा ध्यास लागला. प्रतिसाद. हे प्रभू, तुझी वचने माझ्या जिभेला मधुर लागतात. जयघोष. Hallelujah, स्तुति गाऊ जय जय जय. 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 तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे, म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन. Hallelujah, स्तुति गाऊ जय जय जय. 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 प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलेखित शुभवर्तमानातून घेतलेली वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. येशू मंदिरात गेला आणि त्यात जे विक्री करीत होते त्यास तो बाहेर घालू लागला आणि त्यांना म्हणाला, माझे घर प्रार्थनेचे घर होईल असा शास्त्रलेख आहे, परंतु त्याची तुम्ही लुटारांची गोहा केली आहे. तो मंदिरात दररोज शिक्षण देत असे, पण मुख्य याजक, शास्त्री आणि लोकांचे पुढारी हे त्याचा घात कराव्यास पाहत असत. तरी काय करावे हे त्यास सुचेना, कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत असत. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. पवित्रता हा धर्माचा गाभा आहे. सेक्रेडनेस इज द कोर ऑफ एनी रिलिजन. पवित्रतेमध्ये वाढण्यासाठी आपण पवित्र आणि शुद्ध असणे गरजेचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये, देवशब्दामध्ये, जुन्या आणि नव्या करारामध्ये 100हून अधिक वेळा आपल्याला संदर्भ प्राप्त होतात की परमेश्वर पवित्र आहे. लेवीच्या पुस्तकामध्ये अध्याय 11 आणि नव्या करारामध्ये पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 15 आणि 16व्या ओळीमध्ये आपल्याला सांगितलं आहे की परमेश्वर जसा पवित्र आहे तसे आपण पवित्र झाले पाहिजे. आपली जी भक्ती आहे, आपण जे देवशब्दावर चिंतन किंवा प्रवचन ऐकतो आणि आपल्या सर्व उपासना आहेत, त्या सर्व एकाच उद्देशाने आहेत की आपण पवित्रतेमध्ये वाढले पाहिजे. वी नीड टू ग्रो इन सेक्रेडनेस. इस्रायल लोकांसाठी येरुशलेमचं मंदिर हे श्रद्धेचं स्थान होतं. पवित्रतेमध्ये वाढण्यासाठी ते एक स्थान होतं आणि म्हणून प्रत्येक इस्रायल व्यक्तीने निदान वर्षातून एकदा तरी मंदिराला भेट द्यावी अशी त्यांची रीत होती, रूढी परंपरा होती. आणि जेव्हा ते मंदिरामध्ये येत असत, विशेष करून वल्हांडणाच्या सणाच्या वेळेला, तेव्हा ते वर्षभरात परमेश्वराने आपल्यावर जे अनंत उपकार केले आहेत त्याचे ऋण म्हणून ते अर्पण करत असत. अशा पार्श्वभूमीवर संपूर्ण पॅलेस्टाईनमधून वेगवेगळ्या ठिकाणाहून जेव्हा लोक आलेले आहेत, कधी कधी एक दिवसाचा प्रवास करून आलेले असतात,
तेव्हा त्यांना घरून अर्पण आणणे शक्य नव्हतं आणि म्हणून मंदिराच्या आवारामध्ये अर्पण विकण्यासाठी परवानगी होती, मात्र त्यामध्ये भाविकांची सोय व्हावी हा हेतू होता. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा तिथे भेट दिली तेव्हा त्याला तिथे गैरव्यवहार दिसला. भ्रष्टाचार वाढलेला आहे हे त्याने जाणलं. जे शुद्ध कार्य व्हायला पाहिजे होतं ते अशुद्ध रूपामध्ये बाजारामध्ये त्याचं रूपांतर झालंय हे प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलं आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांची कान उघडणी केली आणि सांगितलं की परमेश्वराचं घर हे प्रार्थनेचं मंदिर आहे. तिथे आपण शुद्ध अंतःकरणाने पवित्र हृदयाने प्रवेश करणे गरजेचं आहे. तिथे आपल्याला आध्यात्मिक अनुभव आला पाहिजे. वी नीड टू ग्रो इन सेक्रेटनेस. श्रद्धेमध्ये आपण दृढ झाले पाहिजे आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने मंदिराचं शुद्धीकरण केलं की जेणेकरून ज्या हेतूसाठी ज्या चांगल्या गोष्टी आपण चालू केलेल्या आहेत त्या पुन्हा पूर्ववत व्हाव्यात आणि त्यानुसार योग्य प्रकारे लोकांना परमेश्वराची भक्ती करता यावी, लोकांना परमेश्वराचा अनुभव यावा, लोक शुद्ध व्हावी, पवित्र व्हावी. प्रिय बंधू भगिनींनो, ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त मंदिराच्या शुद्धीकरणाविषयी बोध करत आहे, आज आपण प्रत्येकाने अंतर्मुख व्हायचं आहे आणि स्वतःच्या शुद्धीकरणाविषयी, आपल्या कुटुंबाच्या शुद्धीकरणाविषयी आणि समाजाच्या शुद्धीकरणाविषयी देखील विचार केला पाहिजे. आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने पाचारण केलं आहे एक पवित्र आणि चांगलं जीवन जगण्यासाठी, पापापासून दूर राहण्यासाठी, दुसऱ्यांचं भलं करण्यासाठी, दुसऱ्यांचं तारण करण्यासाठी, दुसऱ्यांसाठी समर्पित जीवन जगण्यासाठी. मात्र आपण किती वेळेला अशा प्रकारचं निस्वार्थी आणि परमेश्वराला अभिप्रेत असलेलं जीवन जगत असतो. बऱ्याचशा वेळेला आपण स्वार्थी जीवन जगतो, आपण मीपणाचं जीवन जगतो. माझं भलं आणि मी भला, मला जे पाहिजे ते मिळालं का पूर्ण झालं, इतकीच आपली भूमिका असते. आणि म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्त मंदिराच्या शुद्धीकरणाद्वारे आपल्याला आठवण करून देत आहे की आपण प्रत्येकजण पवित्र आत्म्याचे मंदिर आहोत आणि म्हणून आपल्याला आपल्या स्वतःचं शुद्धीकरण करणे गरजेचं आहे. आपण जर आपल्या कुटुंबाचा विचार केला तर कुटुंबामध्ये देखील शुद्धीकरणाची गरज आहे. आज आपण कुटुंबामध्ये बघितलं तर कुटुंबामध्ये आपण शिक्षण वाढवलेलं आहे, ह्या जगातल्या गोष्टीवर आपण भर देत आहोत. आपण आपल्या मुलांना स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यांना आपण निर्भय बनवलेलं आहे, परंतु ते आध्यात्मिकदृष्ट्या वाढलेले आहेत का? स्वातंत्र्याची त्यांना मूल्य कळलेली आहेत का? बऱ्याचशा वेळेला आपण पाहतो की ज्या मुलांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते आपल्या स्वातंत्र्याचा गैरवापर करत आहेत आणि पालकांच्या विरुद्ध आणि समाजाच्या विरुद्ध वागताना ते आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून अशा वेळेला आपल्या मुलांची जडणघडण योग्य आहे की नाही हे पाहणे गरजेचं आहे. पवित्र जीवन जगण्यासाठी त्यांना जे पाचारण आहे त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजेच आपण त्यांच्यासाठी जे सुविधा आणलेल्या आहेत, मग मोटरसायकल म्हणा, इंटरनेट म्हणा, कम्प्युटर म्हणा, मोबाईल म्हणा, ह्याचा योग्य असा वापर होतो की नाही आणि त्याद्वारे ते ज्ञानामध्ये वाढतात की नाही, देव शब्दामध्ये वाढतात की नाही याकडे पाहणे गरजेचं आहे. प्रिय तरुण पालकांनो, बऱ्याचशा वेळेला आपल्या वृद्ध आईवडिलांनी आपल्यावर चांगले संस्कार केलेले असतात, आपली चांगली जडणघडण केलेली आहे आणि म्हणूनच आज जी परिस्थिती आपण पाहतो ती आपण अनुभवत आहोत. मात्र जेव्हा आईवडील वृद्ध होतात, आईवडील आजारी होतात, आईवडील एकाकी जातात, तेव्हा त्यांच्याकडे आपलं लक्ष असतं का की त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो? कुटुंबाचा विचार करताना आपले ज्येष्ठ आणि वृद्ध आईवडील हे कुटुंबाचं महत्त्वाचं घटक आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि म्हणून त्यांच्यावर प्रेम करणे, त्यांची सेवा करणे आणि त्यांचा आदरातिथ्य करणे हेच
उपासनेचं किंवा भक्तीचं चांगलं सेवेत रूपांतर झाल्याचं आपण पाहत असतो. समाजामध्ये देखील आपण पाहतो की बऱ्याचशा चांगल्या रूढी परंपरा आपण सुरू केल्या होत्या समाजाच्या हितासाठी, सर्वांच्या फायद्यासाठी. परंतु बरेचसे हे जे रूढी परंपरा आहेत हे जणू काही विद्रूप स्वरूप घेत असताना आपण पाहत आहोत. आणि म्हणून अशा वेळेला त्याविरुद्ध आवाज उठवणे आणि या रूढी परंपरा शुद्ध करणे गरजेचं आहे. त्या चांगल्या हेतूसाठी जे सुरू झालं होतं तो चांगला हेतू आपण पुन्हा एकदा लक्षात ठेवून त्यानुसार जीवन जगणे गरजेचं आहे. आपले जे पुढारी आहेत, आपले जे नेतृत्व करणारे आहेत ते आपण कशासाठी निवडून दिले होते? एका चांगल्या हेतूसाठी, सेवा करण्यासाठी आणि समाजाची प्रगती करण्यासाठी आपण त्यांची नेमणूक केली होती. परंतु जेव्हा ते तसं करताना दिसत नाही आणि ते स्वकेंद्रित जीवन जगत असतात, स्वतःचं नाव उंच करण्याचा प्रयत्न करीत असतात, तेव्हा त्यांना त्यांची जाणीव करून देण्यासाठी आपल्याला संघटितपणे एकत्रित येऊन विचार करणे गरजेचं आहे आणि त्याविरुद्ध लढा देणे देखील गरजेचं आहे. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त शुद्धीकरणाची जी शिकवण आपल्याला देत आहे, मंदिराच्या शुद्धीकरणाद्वारे आपण स्वतःचं शुद्धीकरण करावं, आपल्या कुटुंबाचं शुद्धीकरण करावं आणि समाजाचं शुद्धीकरण करावं हे अभिप्रेत आहे. या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होत असताना परमेश्वराची जी शिकवण आहे, मी जसा पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा, ही शिकवण आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये अंगीकारता यावी. आपल्या उपासनेद्वारे, भक्तीद्वारे, देवशब्दावरील चिंतनाद्वारे त्यामध्ये आपल्याला दृढ होता यावं आणि त्याद्वारे समाजामध्ये परिवर्तन घडून आणता यावा म्हणून विशेष प्रार्थना करूया. अर्पण गीत क्रमांक 96. बंधू भगिनींनो, तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपला अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्ती सभेचे कल्याण हो. ही प्रभू परमेश्वरा, आम्ही अर्पण करीत असलेल्या दानाद्वारे तुझ्यावरील भक्ती आमची वाढव, आमचे जीवन तुझ्यासाठी वरदान बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलेले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचा आभार मानूया. योग्य वर असतात. हे पवित्र विद्या सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. तुला आमच्या आभासतोडाची गरज नाही, परंतु तुझ्या आभासतोड करण्याची इच्छा आमच्या मनामध्ये निर्माण झाली, हेच तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आभासतोडाने तुझ्या मोठेपणात काहीच भर पडत नाही, उलट तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य होते. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे अखंड गुणगान गातो.
पवित्र आहे, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ईद आणि पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येऊ. ईद आणि आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त पाहून स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पूज्य हातात भाकर घेतली, तिची स्तुती केली व तिचे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा ती स्तुती केली व तिचे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पिता आम्ही तुझी जीवनदायी भाकर व आनंददायी पेला अर्पण करतो. तुझ्या सुखोपी राहण्यास तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसं आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्त वासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडवू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव करावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्याने सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तिपूर्वक सावकाश म्हणूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरच्या इच्छेप्रमाणे आमची दररोजची भाकर आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, वाईटापासून मला सोड. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तुम्हाला शांती दे. आमच्या दारावर येशू ख्रिस्ताच्या पुढे येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून देतो, जगात न मिळणारी शांती मी तुम्हास देतो. म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या लोकांच्या विश्वासाकडे पाहू आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रेम पावणे आपण एकमेकास शांती वंदन करूया. Hare
आपला तारणारा देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा, याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वधन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंटात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावं अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार की. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, येशूच्या स्मरणार्थ आम्ही साजरा केलेल्या बलिदानाद्वारे आमची तुझ्यावरील भक्ती वाढव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देव. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. करोना विषाणूमुळे आजारी लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवितो. करोना विषाणूमुळे आजारी असलेल्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली ही प्रार्थना दयेने ऐक. करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी करोनाची लागण झालेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा मागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही विनंती करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो. आमेन. अंतिम गीत क्रमांक 168.